दिगंबर महाराज यांच्या भागवत कथेचा भोसी गावकऱ्यांनी घेतला लाभ। भोकर तालुक्यातील भोसी येथे 2 मार्च ते 9 मार्च रोजी भव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त भोसी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। सज्जनहो, माझं नाव भागवताचार्य दिगंबरजी महाराज संगूची वाडीकर उर्फ कंधारकर आणि हा मला ह्या भोशी नगरी सर्व मंडळीने भागवत रूपी पुष्प माझ्याकडे दिलेलं आहे आणि या आज 6वा दिवस आहे। खूप आनंद घेत आहोत आपण भागवतांचा आणि त्या आनंदामध्ये आपली सर्वांची मुलाखत म्हणून आपलं नंदीग्राम हा चॅनल आलेला आहे आणि खूप हे तुमच्या सर्व भोशीची नगरीमधली मंडळी आपल्याला खूप महाराष्ट्राच्या आज कानाकोपऱ्यामध्ये आपले सर्वांचं दर्शन होईल आणि त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे। असाच प्रत्येक गावामध्ये भागवतांचा कार्यक्रम झालाच पाहिजे। या भागवतातून ह्या जनसमुदायांना चांगल्या मार्गाकडे कसं नेता येईल असे आमचे अनेक महाराष्ट्रामध्ये मोठमोठे साधू संत हेच कार्य करतात। कीर्तन माध्यमातून, भागवत माध्यमातून, ह्या गवळणी माध्यमातून, भजन या माध्यमातून आणि हे जे आमचं चांगलं माध्यम हे सर्वांच्या कानावर पोहोच करण्यासाठी राहणार भोशी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। तर हे आमचा सप्ताह 1983ला वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने स्थापन झाला। तो आजतागायत त्या पद्धतीनेच छोटा मोठा कार्यक्रम पण अखंडित चालू आहे। हे दस्तापूरकर, मारुतराव महाराज दस्तापूरकर, कैलासवासी शंकरांना देशमुख, कैलासवासी रामजी पाटील, कैलासवासी गणेशराव देशमुख, प्रकाशराव आमचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव देशमुख भोशीकर हे त्यावेळेस जरा तरुण तरफदार होते। हे वटपलवाड, रणबाजी वटपलवाड, रुदलवाड मामा यांनी 83ला या सप्त्याची स्थापना केली। त्यावेळेसपासून आजतागायत छोटा मोठा कसा आहे आमच्या गावकऱ्याच्या पद्धतीनं, कधी मोठा कार्यक्रम कधी छोटा, हा असा सलग चालू आहे सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्याने। सलग 43 वर्ष झालेली आहेत याला। 2 मार्च 2024ला सुरुवात झाला आणि ह्याची सांगता दिनांक 9 मार्च ला आहे। ह्याची आमच्या सप्त्यातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी 4 ते 6 भजन काकडा आरती, 6 ते 9 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, नंतर 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 2 ते 5 भागवत कथा दिगंबर महाराज संगूची वाडीकर यांची, नंतर 6 ते 7 हरिपाठ, नंतर 9 ते 11 हरिकीर्तनाचा कार्यक्रम, नंतर 11 ते सकाळी 4 पर्यंत हरिजागर। ह्याची सांगता आमची 9 तारखेला आहे। तरी उद्या 8 तारखेला शुक्रवारी ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ आणि भागवत ग्रंथ याची आमच्या गावामधून पालखीची मिरवणूक आहे, नगर प्रदक्षिणा। तरी सर्व गावकरी आमच्या ह्या नगर प्रदक्षिणावर अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात। आमच्या गावामधील उद्या 8 तारखेला कुणीही व्यक्ती किती जरी अर्जंट काम असलं तरी या पालखीला नगर प्रदक्षिणाला उपस्थित राहतो। 100% उपस्थिती हे आमच्या ग्रामस्थांनी देतात। शनिवारी 9 तारखेला सकाळी 9 ते 11 ज्ञानोबा महाराज सिंदगीकर यांचे काल्याचे कीर्तन आहे। नंतर 11च्या नंतर दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटून महाप्रसादाला सुरुवात होईल। तरी सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।